आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आषाढी एकादशी निमित्त खूप सुंदर अशा आणि एकदम सोप्या अशा रांगोळ्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघाल. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या ज्या रांगोळ्या आहेत त्या रांगोळ्या काढायला खूप सोप्या आहेत. तर या रांगोळ्या तुम्ही देवघरात किंवा मग तुळशीसमोर पण काढू शकता. दर महिन्याला एकादशी असते तर तेव्हा पण तुम्ही या रांगोळ्या काढू शकता. खूप सुंदर अशा रांगोळ्या आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी 6 वेगवेगळ्या प्रकारच्या एकदम सोप्या अशा रांगोळ्या काढून दाखविलेले आहेत. तर ते तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघाल आणि या वर्षीच्या आषाढी एकादशीला तुम्ही ते रांगोळ्या नक्कीच काढून बघाल. खूप सोप्या आहेत. दिसायला पण खूप सुंदर आहे आणि युनिक पण आहे. ही रांगोळी आहे विठ्ठल टिळ्याची. तर काढायला खूप सोपी अशी रांगोळी आहे. एकदम छोटीशी रांगोळी आहे. तर ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर किंवा मग तुळशीसमोर पण काढू शकता. एकदम छोटी अशी रांगोळी आहे. तर मधोमध मी विठ्ठल टिळा काढलेला आहे आणि त्याच्या बाजूने दोन्ही बाजूला मी अशा प्रकारे रेषा काढलेले आहे. दिसायला खूप सुंदर दिसत आहे. जर तुमच्याकडे जर जागा जास्तीचं असेल तर तुम्ही ते रेषा चारही बाजूला काढू शकता. किंवा मग तुमच्याकडे खूप कमी जागा असेल तर अशा प्रकारे दोन्ही बाजूला रेषा काढून अशा प्रकारे त्याच्या बाजूला तुम्ही डिझाईन बनवू शकता. तर इथे मी चारी साईडला अशा प्रकारे रांगोळीचं डिझाईन काढून घेतलेलं आहे. दिसायला खूप सुंदर आहे. ही जी रांगोळी आहे तर ही रांगोळी आपण देवघरासमोर किंवा मग तुळशीसमोर पण काढू शकतो. एकदम छोटी अशी पांडुरंगाची रांगोळी आहे. इथे मी पांडुरंग असं अक्षरलेखन केलेलं आहे. एकदम सोपं आहे आणि झटपट होणारं आहे. तर इथे आहे ना मी छान असं छोटंसं तुळशीचं वृंदावन काढलेलं आहे व त्यासोबतच एक छोटंसं असं तुळस पण काढून घेतलेलं आहे. तर यामध्ये मी तुळस काढण्यासाठी पांढऱ्या रांगोळीचा वापर केलेला आहे. तर यामध्ये तुम्ही हिरव्या रंगाचा पण वापर करू शकता. ते पण उठून दिसेल. तर इथे माझ्याकडे काळ्या कलरचा ग्रेनाइट असल्यामुळे मी इथे पांढऱ्या रांगोळीचाच वापर केलेला आहे, ज्यामुळे ही रांगोळी खूप उठून दिसेल. जर तुम्ही पांढऱ्या लादीवर तुम्ही ही रांगोळी काढत असाल, तर त्यामध्ये तुम्ही रंगाचा वापर करू शकता. परंतु जर काळ्या कलरचा ग्रेनाइट असेल, तर त्यावर शक्यतो तुम्ही पांढऱ्या रांगोळीचा जास्तीत जास्त वापर करा. यामुळे रांगोळी कसं उठून दिसेल. तुम्ही बघू शकता खूप छान अशी छोटीशी आपली रांगोळी तयार झालेली आहे. अशा प्रकारे मी दोन्ही बाजूला छोटे-छोटे असे फुलं काढून घेतलेलं आहे. ही रांगोळी आहे विठ्ठलाच्या मुखवट्याची. काढायला खूप सोपी आणि दिसायला पण सुंदर अशी रांगोळी आहे. एकदम सोपी अशी पद्धत आहे काढण्याची. तर ही रांगोळी आहे तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही पाटावर किंवा मग देवघरात किंवा देवघरासमोर तुम्ही ही रांगोळी काढू शकता.
तर या होत्या माझ्या आजच्या या सुंदर अशा रांगोळ्या. तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्कीच सांगाल. जर तुम्हाला माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.